पर्व क्रमांक पहिलं जे पहिलं असतं ते मानाचं असं आणि तो मान आज उदवणे संघाकडनं मात्र पाहायला मिळतोय, कारण त्यांच्याच माध्यमातून ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये मात्र संपन्न होत असताना मात्र पाहायला मिळते। अंतिमची लढत मात्र पाहायला मिळते। अंतिमच्या लढतीमध्ये आपण जाऊयात। पहिली सेमीफायनल आपल्यासाठी मात्र घेऊन आलेत। एका बाजूला टीम मात्र पाहायला मिळते वडजाई देवी मालदण आणि त्यांच्या विरोधात मात्र टीम अर्थातच पाहायला मिळते लवलाई स्पोर्ट्स जिंती संघ। टॉस जिंकला होता जिंती संघाने, टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय। सुपर ओव्हरची मॅच आहे, सुपर ओव्हरचा थरार, सेमीफायनल सुपर ओव्हर। सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये। एक ओव्हरची मॅच, पंचांचा ग्रीन सिग्नल। स्ट्रायकर एंडला सुरेश आणि गोलंदाजी ट्रॅक वरती बाबुराव पाटील यांचा पहिलाच बॉल, आखू टप्प्याचा बॉल होता, ऑन साइडला दिशा द्यायची होती। पहिल्या बॉल वरती मात्र डॉट बॉल येत असताना बाबुराव यांच्या माध्यमातून सुरेश स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला मालदनचा सिंगम नितीन कदम, नॉन स्ट्रायकर एंडला मात्र पाहायला मिळतोय बाबुराव यांचा पुढचा बॉल सुरेश साठी। लोअर फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला दिशा दिली, क्षेत्ररक्षक आहे वेगाने जातात बॉल पर्यंत, फेकी केली गेली, थोडंसं फंगलिंग पाहायला मिळालं तिथे। 2 धावा मात्र या बॉल वरती कंप्लीट होत असताना गुड रन बिटवीन विकेट। 2 धावा चपळाईने मात्र कंप्लीट केल्यात। 2 धावेने अकाउंट खातं ओपन होत आहे। पुढचा बॉल, फुल टॉस बॉल, पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, इथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक, पकडली जाते झेल, गोलंदाजाला मिळते क्षेत्ररक्षकाची साथ, एक मदतीचा हात, फलंदाज बाद, सुरेश बॅक टू दी डग आउट। चला नवीन बॅटर त्वरित पाठवा, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे। अजून एक सेमीफायनल आणि त्यानंतर मात्र फायनल। कुसरूड संघ फायनलची तिकीट मिळवली आहे, परंतु अजून कोणती एक टीम असेल जी मात्र कुसरूडशी 2 हात करेल आणि मेगा फायनल मध्ये त्यांची लढत मात्र पाहायला मिळेल। चला विनंती असेल थोडं स्पीड अप ठेवा मित्रांनो। मयूर आलाय विनेट नंबर 3 मध्ये। हो इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मिड ऑफ चा इनाद आहे, एक धाव कंप्लीट। दुसऱ्या धाव्यासाठी जागा सोडली होती परंतु नितीनने थांबवलंय, एका धावेवरती मानलंय समाधान। टीमची धावसंख्या 3 या धावसंख्येवरती। 5 बॉलचा खेळ झाला, शेवटचा बॉल, शेवटच्या बॉल वरती बघूयात किती धावा येतील। इथे मोठ्या फटक्यासाठी गेले होते परंतु प्रॉपर टायमिंग जुळलं नाहीये। या बॉल वरती मात्र डॉट बॉल येत असताना मात्र चला बॉल पुरवायचा आहे। या बॉल वरती कुठलीही धाव नाहीये, त्यामुळे टार्गेट असेल ते म्हणजे 4 धावांचं। 6 चेंडू मध्ये करायचे 4 धावा। चला त्वरित मालदन टीम आपण फिल्डिंग लावून घ्यायची। टीम मालदन जास्त वेळ खर्च करू नका, फिल्डिंग लावून घ्या, फास्ट घ्यायचं थोडस।
चला विनंती असेल थोडंसं फास्ट घ्यायचंय. चला या थोडंसं फास्ट घ्यायचंय. चला पंचाचा ग्रीन सिग्नल. लक्ष 6 बॉल आणि 4 धावांचं. हो इथे खूप चांगला बॉल ऑन साइडला टर्न केलाय. दुसरा एक धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसलाय. परंतु इथे पहा काय घडलंय. जिथे एक धाव होती तिथे दुसरी धाव देखील कंप्लीट होते आणि तिथे तिसरी धाव अगदी झापूक झुपूक 3 धावा मात्र कंप्लीट होत आहेत. 3 धावा घेत असताना आता 5 बॉल आणि 1 धावेची गरज. 5 चेंडू 1 धावेची गरज. चला कुसरूड टीम कॅप्टन या प्लीज टॉस साठी त्वरित. त्याच दरम्यान शुभ आगमन होतं या ठिकाणी ज्यांनी आपल्याला युट्यूब सौजन्य या स्पर्धेसाठी दिले ते बेलापूर विधानसभा युवा अधिकारी अर्थात सन्माननीय निखिल रतन मांडवे दादांचे या ठिकाणी आगमन होतं. त्यांचं सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत विशाल गुंजाळ यांचे आगमन होते. दोन्ही मान्यवरांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना आसनस्थ होण्याची विनंती करतो व्यासपीठावर. चला टीम कुसरूड चला टॉस साठी या प्लीज व्यासपीठावरती यायचं. जिंटी टीम या इथे दादा या प्लीज व्यासपीठावरतीच मात्र आपण टॉस घेऊया. त्यांच्या माध्यमातून देण्यात श्रीरंग साहेबांच्या शुभ हस्ते मात्र टॉस. चला कॉल कोण देते. जिंटी टॉस जिंकला बॅटिंग करण्याचा निर्णय. चला